बॉलिवूडमध्येही पांढरा रंग ही सौंदर्याची व्याख्या समजली जाते। सफेद रंगाला फार महत्त्व दिलं जातं। मात्र एका मराठी सावळ्या मुलीने हे सर्व समज खोडून काढले। गोऱ्या रंगाच्या व्यक्तीला सहज अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून स्वीकारले जाते, पण रंगाने सावळ्या असणाऱ्या स्मिता पाटील यांनी आपल्या अभिनयाच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीत फक्त आपला ठसा उमटवला नाही, तर चित्रपटसृष्टीवर राज्य केलं। स्ट्रॉंग आणि इंडिपेंडंट महिलांचे रोल साकारण्यासाठी त्या ओळखल्या जातात। आज त्यांच्या मृत्यूला जवळपास 38 वर्ष होऊन गेली, तरी त्यांच्या आठवणी आजही सिनेरसिकांच्या हृदयात आहेत। सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या स्मिता पाटील यांच्या वादळी आयुष्याची आज आपण माहिती करून घेणार आहोत। स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला। वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी होते। विद्याताई पाटील या थोर समाजसुधारक होत्या, त्यामुळे घरातील वातावरण हे अत्यंत पुरोगामी होतं। त्याचा परिणाम स्मितांच्या आयुष्यावर झाला। स्मिता शाळेत असल्यापासून नाटकात भाग घ्यायच्या, तसेच ती एक उत्तम खेळाडू होती। तिने खेळातही विशेष प्रावीण्य दाखवले होते। त्यांनी राज्यस्तरीय खेळांच्या स्पर्धेतही भाग घेतला होता। पुढे तिच्या वडिलांना मंत्रिपद मिळाले, तेव्हा त्यांना मुंबईत यावे लागले। स्मिता आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईला शिफ्ट झाली। त्याचवेळी मराठी दूरदर्शनची सुरुवात झाली होती। स्मिता तिच्या मैत्रिणींसोबत दूरदर्शनमध्ये सहजच गेल्या होत्या। त्या ठिकाणी त्यांची टेस्ट घेण्यात आली आणि त्यांना दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदकाची संधी मिळाली। त्यावेळी स्मिताचं वय अवघं 18 इतकं होतं। त्या दूरदर्शनमध्ये ज्यावेळी बातम्या सांगायच्या, त्यावेळी टीव्ही समोर गर्दी व्हायची। त्याचवेळी श्याम बेनेगल कोणत्या तरी कामानिमित्ताने दूरदर्शनमध्ये आल्यानंतर त्यांनी स्मिताला पाहिलं आणि तिला चित्रपटाची ऑफर दिली। स्मिताचा चेहरा अत्यंत भावुक असल्याने चरणदास चोर या चित्रपटात काम करण्याची संधी दिली। पुढे श्याम बेनेगल यांनी त्यांना निशांत या चित्रपटात देखील घेतले। हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर गुजरातमधील सहकारी दूध चळवळीवर आधारित मंथन या चित्रपटात काम केले। नंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारलेला भूमिका चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली। भेदक आणि बोलके डोळे यांचा वापर करून त्यांनी केलेल्या संवेदनशील अभिनयामुळे अल्पावधीत त्या सशक्त अभिनेत्री म्हणून मान्यता पावल्या। सावळा वर्ण असला तरी विलक्षण बोलका फोटोजेनिक चेहरा हे त्यांचे वैशिष्ट्य होते। याच बळावर त्यांनी अनेक वास्तववादी भूमिका साकारल्या। 1979 ते 1986 च्या दरम्यान त्यांनी काही कलात्मक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या। भूमिका जगणे म्हणजे काय ह्याचा प्रत्यय त्यांनी प्रत्येक भूमिकेतून दिला। यात गमन, आक्रोश, चक्र, अर्धसत्य, मिर्च मसाला हे सिनेमे त्यांनी त्यांच्या अभिनय क्षमतेने गाजवले। त्यांनी सामाजिक प्रश्नावर भाष्य करणाऱ्या चित्रपटातून समाजातील गरीब आणि शोषित लोकांच्या वेदना आपल्या भूमिकातून अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर साकारल्या। हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी प्रादेशिक भाषांतील चित्रपटातूनही भूमिका केल्या। त्यात मराठी चैत रे चैत व उंबाठा हे मराठी चित्रपट प्रसिद्ध आहेत। तसेच अकाले संधाने हा बंगाली चित्रपट आणि भवानी भवई हा गुजराती चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे गाजला। त्यांनी नमक हलाल चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या समवेत काम केले। नमक हलाल या चित्रपटातील आज रपट जाए तो हमें ना उठाइयो हे तिचं गाणं प्रचंड गाजलं। आखिर क्यों या चित्रपटातून त्यांनी राजेश खन्ना यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर अभिनय केला। अभिनयात संवेदनशील असलेल्या स्मिता पाटील यांनी जाणीवपूर्वक सामाजिक चळवळींशी स्वतःला जोडले होते। त्यातून येणारे अनुभव त्यांनी आपल्या भूमिका करताना वापरले। अनेक चित्रपटांमध्ये तिने कणखर स्त्रीची भूमिका साकारली। यामागे तिच्या आईचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं। स्मिताच्या आई विद्याताई पाटील या समाजसुधारक होत्या आणि या गोष्टीचा स्मिताच्या आयुष्यावर इतका परिणाम झाला की उंबाठा या मराठी चित्रपटात साकारलेली भूमिका ही स्मिताच्या आईची असल्याचं सांगितलं जातं। स्मिताने सुनील दत्त यांनी निर्मित केलेल्या कॅन्सरवर आधारित दर्द का रिश्ता चित्रपटात केवळ 1 रुपयाचं मानधन घेऊन काम केलं होतं। भूमिका चित्रपटासाठी स्मिताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। या चित्रपटातील स्मिताच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक करण्यात आलं। स्मिताने ज्या ज्या चित्रपटात काम केलं त्यामध्ये तिने अभिनेत्यांपेक्षा अधिक भाव खाल्ला। चित्रपटसृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल स्मिताला 1985 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, निशांत, वारिस, अर्थ, मिर्च मसाला, नजराना या चित्रपटातील भूमिकांनी तिने रसिकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली। तसेच सामना, चैत रे चैत,
राजा शिवछत्रपती, उंबरठा यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची उंची दाखवली। स्मिताच्या आयुष्यात सर्वात आव्हानात्मक काळ होता तो तिचा आणि राज बब्बरचे प्रेम प्रकरणाचा काळ। लग्न झालेल्या राज बब्बरच्या ती प्रेमात पडली होती। या प्रेमाला स्मिताच्या कुटुंबांचा विरोध होता। महिलांच्या समस्येवर स्मिता नेहमीच आवाज उठवायची। त्या स्मिताने एका लग्न झालेल्या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये असं विद्याताईंना वाटायचं। राज बब्बरने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता, त्यामुळे स्मिताच्या आणि राज बब्बरच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांचा विरोध होता। पण स्मिता प्रचंड जिद्दी होती। तिने राज बब्बरलाच आपला जोडीदार निवडला होता। स्मिता यांच्यावर राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचा संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता। अभिनेता राज बब्बर यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली। सिने रसिकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। आयुष्यातील अत्यंत खडतर काळातून जात असलेल्या स्मिता पाटील यांना मुलगा झाला। स्मिता यांनी 28 नोव्हेंबर 1986 रोजी मुलगा प्रतीकला जन्म दिला। प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या 15 दिवसातच स्मिता यांचे निधन झाले होते। याविषयी त्यांची मैत्रीण ललिता ताम्हणे यांनी मुलाखतीत सांगितले होते। प्रतीकला घरी आणल्यानंतर स्मिताला वारंवार ताप येत होता, तेव्हा स्मिताने मला फोनवर ताप येत असल्याचे सांगितले होते। ताप अंगावर काढू नकोस असे मी तिला सांगितले होते। ते आमचे शेवटचे बोलणे ठरले। बाळाकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून स्मिताने ताप अंगावर काढला आणि स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दिले नाही। 2-3 दिवसातच स्मिता यांची प्रकृती चिंताजनक झाली। व्हायरल इन्फेक्शनमुळे स्मिता यांच्या मेंदूला संसर्ग झाला होता। आजारपण वाढताच त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर त्यांचा एक अवयव निकामी होत गेला। याचं निदान लवकर झालं असतं तर ती यातून बरी झाली असती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। समाजातील रूढी परंपरांना आव्हान देणाऱ्या स्मिताला यातून बाहेर पडता आलं नाही आणि यातच तिचं निधन झालं। स्मिता नावाच्या या वादळानं 13 डिसेंबर 1986 रोजी जगाचा निरोप घेतला। स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी जगाचा निरोप घेतला, पण आपल्या अभिनयानं ती नेहमीच रसिकांच्या लक्षात राहील। राज बब्बर यांनी स्मितासोबत लग्न केले तेव्हा ते विवाहित आणि 2 मुलांचे वडील होते। नादिरा बब्बर हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे, तर आर्य बब्बर आणि जुही बब्बर हे त्यांच्या मुलांची नावे आहेत। स्मिता पाटील यांच्या अंत्यसंस्काराला नादिरा बब्बर यांनी हजेरी लावली होती। त्या मुलांसोबत यावेळी हजर होत्या। स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर नादिराकडे परतले होते। स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अभिनय केलेले 14 चित्रपट प्रदर्शित झाले। कलियुग के बादशाह हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला। त्यांची मैत्रीण ललिता ताम्हणे यांनी मुलाखतीत सांगितले की स्मिता कायम स्वतःला अल्पायुष्य असल्याचे म्हणत असत। एकदा स्मिता महेश पढ्यांना म्हणाली होती की माझी लाईफलाईन खूप लहान आहे, मी फार काळ जगणार नाही, आणि तसेच झाले। मृत्यूपूर्वी स्मिता यांनी सांगितले होते की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला नववधूप्रमाणे सजवून निरोप द्या। 13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता यांचं निधन झालं। त्यावेळी त्यांनी सांगितलेली शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली। स्मिता यांचं पार्थिव नववधूप्रमाणे सजवण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांचा मेकअप देखील करण्यात आला होता। 2 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं। अभिनयात मातब्बर असलेल्या नायकामध्ये स्मिता पाटील यांचं नाव सर्वात पहिलं घेतलं जातं। महान दिग्दर्शक सत्यजित रे असे म्हणाले होते की स्मिता पाटील यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची झालेली हानी कधीही कोणी भरून काढू शकणार नाही। जेमतेम 10 वर्षाच्या अशा कारकिर्दीत त्यांनी असे काम केले की जेव्हा जेव्हा चित्रपट विश्वातील संवेदनशील कलाकारांचा उल्लेख होईल तेव्हा स्मिता पाटीलचं नाव अग्रस्थानी असेल। उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर अशी छाप सोडली होती की येणाऱ्या कित्येक वर्षात ती पुसली जाणार नाही। तर ही होती स्मिता पाटील यांच्या वादळी आयुष्याची गोष्ट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।